हे पहा आपली स्प्लेंडर काल वावरात नेली तर काय हाल झाले तिचे. मग काढली आपली स्प्लेंडर आणि 360च्या स्पीडनं आणली नांदूर. शोरूमवर न नेता डायरेक्ट गॅरेज. की शोरूमवर हाफ सर्व्हिसिंग करतात, आपल्याला फुल करायची. फुल सर्व्हिसिंग मध्ये सगळीच खोलखाल होते आणि गाडी फरक बी दाखवते. सगळ्यात मेन पार्ट म्हटलं म्हणजे गाडीचं फिल्टर. आपल्या स्प्लेंडरचं फिल्टर खराब झालं, मग ते जुनं फिल्टर काढून घेतलं, नवीन टाकलं. इकडे गाडीचे चाका खोलले आणि त्यातले बेरिंग बी काढले. पण चेन ढिल्ली होईल होती, म्हटलं तेही त्या फिट करून. गाडीची सर्व्हिसिंग चालू असताना आम्ही कधीच बसून राहिलो. असं आपण हजर असलं की जरा काम बी चांगलं होते. काल माझ्यानं वावराच्या रस्त्यानं गाडी फसवली. काय गारा चिपकेल्या त्याला 2 महिने झाले, ऑइल बी बदललेलं नव्हतं. ऑइल बी घेतलं बदलून आणि केलं शेवटी बिल टोटल 850 रुपये. मग तठून आलो आम्ही वॉशिंग सेंटर. या बोले म्हटलं गाडी कशी धुवून देसान, डायरेक्ट चुम्मेश्वरी दिसली पाहिजे. मग पहिले गाडी धुवून काढली, मग मारला त्यावर स्प्रे. हा स्प्रे तर बड्डेले उडवतात आपले कुठे. 50 के झाले, त्याचा तर केक कापलाच नाही, पण जाऊ द्या, स्प्लेंडरचाच बड्डे करून टाकला. मग गाडी चांगली चकाचक धुवून काढली. आता आपली स्प्लेंडर कशी दिसू राहिली, एकदम चुम्मेश्वरी. मग तिला कोल्ड करायसाठी हवा मारली, पुसपास 60 रुपये घेतले बा गाडी धुयाचे. अबे हे चालू नाही होऊन राहिली, प्लग मध्ये पाणी गेलं वाटते. प्लग मध्ये हवा मारली, ताकुटी गाडी चालू. मग गाडी धुवून धावून ऑइलिंग करायसाठी आणली अजून गॅरेज. त्याला त्याची गाडी आणायला होती, चेत्या म्हणे मी चाललो. मग गाडीची ऑइलिंग केली, हे बटन जरा जाम होईल होते, त्यात पेट्रोल टाकून फ्री केली. आणि एवढं गाडीचं काम करायला मला